नमस्कार, जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात जेएम न्यूज। जाणूया आजच्या ठळक घडामोडी। दुःखद पण प्रसंग आहे हा, ठीक आहे। आपल्याला थोडा आता गावकऱ्यांना झालेली घटना ही सगळ्यांना माहिती आहे। पोलीस विभागाला सहकार्य आपण करा, त्याच्यामध्ये आम्हाला आमचा तपास यापुढे करायचा। आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा मिळेल या हिशोबाने आम्ही तपास करणार। आणि जे लहान बाळ आहे, त्याचं कुटुंब आहे, त्याला आम्ही न्याय मिळवून देणार, ठीक आहे। एकंदरीत बघता असं दिसतंय की दोन्ही घरं आसपास आहेत, जवळच आहेत आणि लहान मुले खेळत खेळत बाहेर जातात, कोणाच्या तरी दारात खेळतात आणि गाव छोटं असल्यामुळे प्रत्येकाला एकमेकांची ओळख असते। पण ही माणसातली विकृती आहे, त्या विकृतीतून हा प्रकार झाला। या आरोपीचं पूर्ण पार्श्वभूमी हे सगळं आम्ही चेक करू आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई आम्ही तात्काळ करून घेऊ। त्या दृष्टीने आम्हाला पुरावे जे आहेत, घटनास्थळ पण मिळत आहे, आणखी काही ठोस पुरावे आम्हाला मिळतील। पण इतकं कठोरातल्या कठोर या आरोपीला शिक्षा देता येईल त्यासाठी पोलीस विभाग निश्चित प्रयत्न करणार। गावातल्या सगळ्याच लहान मोठ्या व्यक्तींनी, वडीलधाऱ्या लोकांनी गावातल्या सगळ्यांना समजून सांगणं गरजेचं आहे। पोलिसांना त्यांचं काम करू देणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला कमीत कमी वेळेमध्ये आरोपी विरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र पाठवता येईल। आणि आम्ही कोर्टाला निश्चितच विनंती करू की याच्यामध्ये ही केस जलद गतीने चालवावी, फास्ट ट्रॅकवर चालवावी आणि आरोपीला लवकरात लवकर यामध्ये शिक्षा व्हावी। त्यांचं काम करू द्यायचं आहे। आपल्याला त्यामध्ये काही विचारायचं असेल की आम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता। शिक्षणामध्ये फाशी व्हायला पाहिजे बघा, शिक्षणाचं ते चार फरक तसं नाही की फाशी व्हायला पाहिजे, एवढं मान्य आहे आमचं। आम्ही त्या दृष्टीनेच प्रयत्न करू। करा तुम्ही करता म्हणून तर मी आपलं सांगतो तुमचं पुढे मी काही बोलत नाही। आणि हे जे आमचे समाज आहे, गरीब समाज आहे आणि आमचं समाजावर भयानक अन्याय झालेला आहे आणि तुम्ही सहकारी सगळं बोलायला लागलं, तुमच्यावर आमची विश्वास आहे। आणि हे जे गोष्ट आहे तर तुम्ही जे बोलायला लागलं भयालाच पाहिजे साहेब। एक तुम्हाला विनंती करून सांगतो, तुम्ही रागाला येत नाही म्हणलं तर सांगू का साहेब, त्याच्यावर जर नाही कारवाई झाली करजी गाव रस्त्यावर तिथं उतरवून काही तसं काही आपण डोके जाऊ नका। आम्ही विनंती करून सांगतो, आम्ही जितक्या लवकर याच्यामध्ये दोषारोपपत्र जितक्या लवकर, कदाचित 8 दिवसात 10 दिवसात आमचा तपास संपला की आम्ही ताबडतोब दोषारोपपत्र दाखल करू। त्याच्यामध्ये कायद्यामध्ये पण तरतूद आहे की 60 दिवसांच्या आत आम्हाला तपास पूर्ण करावाच लागतो। मी तुम्हाला इथे शब्द देतो की याच्यामध्ये आम्ही पूर्ण आमचा विभाग काम करेल आणि जितक्या लवकर चार्जशीट करता येईल तितक्या लवकर दोषारोपपत्र तयार करता येईल आम्ही करू। कोर्टासमोर आम्ही ही केस ठेवू आणि कोर्टाला विनंती करू की याच्यामध्ये तात्काळ ही केस जलद गतीने चालवावी, फास्ट ट्रॅकवर ही केस चालवावी। घडलेली घटना फार दुर्मिळ आहे, फारच दुर्मिळ आहे आणि खूप गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे। त्यामुळे याच्यामध्ये आम्ही पूर्ण लक्ष घालून त्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून कोर्टासमोर ही केस ठेवू। ठीक आहे साहेब, तुम्ही बोलतो म्हणून तर मान्य आहे। आणि ही मुली आमची ना तुमची म्हणून समजून तुम्ही काय करता तुम्ही करा, तुमचं आमची विश्वास आहे। पुढे मी त्यात तुम्हाला बोलू शकत नाही। बघा साहेब काय करतो, जी घटना घडली त्या तुम्ही भेट झाली, काय तुम्हाला त्यात अडून आलं, काय नेमकं परिस्थिती आहे? आज करजगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे। याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले। त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता मुलीची डेड बॉडी आढळून आली
आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करण्याकामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू. या ठिकाणी त्या गंभीर गुन्ह्याची घटना घडली, त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येतं आहे, त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू. पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपपत्र माननीय कोर्टासमोर ठेवू. सर आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोलीवर बलात्कार झाला म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण होणार आहे त्यावर पोलीस यंत्रणा याकडे कसं बघणार? आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही खुनाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय. डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात, पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरवू. जनतेला काय आव्हान म्हणजे रोजगाराची गावातली जी जनता आहे त्यांना काय शिक्षण पोलिसांना? आता या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे. माझं सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, आम्हाला तपास करू द्या कामी आणि याच्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे. आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू. आपल्या JM न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.